कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल. का फक्त वाट बघा तुमचा रस्ता कसा होतोय तो बोलले होते ना तुम्हाला. मी बोललो त्याला म्हणा तुम्ही वाटच बघा रस्ता 100% होईल. कर्जत तालुका हा आदिवासी बहुल भाग. आदिवासी बांधव हा इथला मूळ निवासी असल्यानं डोंगरपट्ट्यात त्यांच्या वाड्या वस्त्या विखुरल्या गेल्या. रस्ता, वीज, पाणी यासारख्या समस्यांना आजही आदिवासी बांधवांना तोंड द्यावं लागतंय ही मात्र खंत. अनेक ठिकाणी आदिवासी वाडीवर जायला रस्ताच नाही. त्यामुळे कोणी आजारी असल्यास किंवा महिलेची प्रसूती असल्यास गोधडीची डोली करून दवाखान्यात न्यावं लागतं. लहान मुलांना शाळेसाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागते. शेलू ग्रामपंचायत हद्दीमधल्या बेडीसगाव जवळच्या वाघिणीची वाडी या ठिकाणी असलेल्या आदिवासी बांधवांच्या काही समस्या होत्या. पिण्यासाठी पाणी सुद्धा नव्हतं. एक दिवस त्यांनी सुधाकर घारेंची गाडी अडवली आणि पाण्याची सोय करण्याची विनवणी केली आणि लगेचच सुधाकर घारे यांनी स्वखर्चानं पाण्याची पाईपलाईन करून दिली. वाडीला रस्ता मिळावा म्हणून आदिवासी बांधवांनी अनेक प्रयत्न केले. अखेर ती सुद्धा मागणी सुधाकर घारे यांच्या पुढ्यात ठेवण्यात आली. येत्या काळात प्रशस्त रस्ता होईल असं आश्वासन देत सुधाकर घारे यांनी बेडीसगाव ते वाघिणीची वाडीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन केलं. सुधाकर घारे यांचं स्वागत करत अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध आणि महिला सुद्धा स्वागताला सज्ज होत्या. वाजत गाजत स्वागत बघून सुधाकर घारे सुद्धा भारावून गेले हे सुद्धा तितकंच खरं. रस्त्याचं भूमिपूजन केल्यानंतर छोटेखानी समारंभात सुधाकर घारे यांनी आदिवासी बांधवांनी विधानसभेत मतदान करून दिलेल्या प्रेमाविषयी आभार मानले. हा रस्ता आम्हाला करावा लागत आहे, सत्ताधाऱ्यांना याची खंत वाटावी असा टोला सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या दिशेनं भिरकावून दिला. तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद बघितल्यावर रोहन मला सुद्धा भारावून गेलो का आज खऱ्या अर्थाने आमची वाघिणीची वाडी स्वतंत्र झाल्यासारखी वाटली. 76-77 वर्ष झाली ते स्वतंत्र होऊन, परंतु आजपर्यंत त्या गावाला रस्ता नव्हता. 3 वर्षापूर्वी मला ते भेटले. मला सांगितलं भाऊ आम्हाला पाणी नाही, बरोबर का. मला वाटतं बदलापूर अंबरनाथवरून घरी चाललो होतो. मला त्याही वाघणीला अडवलं, बरोबर का, आठवतं तुम्हाला 3 वर्षापूर्वी मला वाघणीला अडवलं भाई त्यांनी. हो आम्हाला पाणी प्यायला नाही, असंच टाइम होता मला वाटतं कधी एप्रिलचा वगैरे. मला होतं आम्हाला पाणी नाही, म्हणजे काय केलं तर होईल. नाही खाली